तर काही माजी आमदार हे देखील भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं नाशिकमधले आणि विरोधकांच्या पक्षातनं भाजपमध्ये होत असलेले हे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मात्र कालपर्यंत संजय राऊत ज्या पद्धतीने म्हणाले की कालपर्यंत युती झाली म्हणून उड्या मारणारे आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। यामध्ये नितीन वाघ आणि विनायक पांडे यांचा समावेश आहे। मात्र ते भाजपमध्ये प्रवेश करतायत त्यामुळे पक्षानं त्यांची पक्षातनं हकालपट्टी केलेली आहे असं ट्विट काही वेळापूर्वी संजय राऊत यांचं देखील आलं होतं आणि तेच नेते आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। मात्र इतका मोठा विरोध होत असताना त्यांच्या पक्षप्रवेशाचं काय असा प्रश्न पडत असताना मात्र गिरीश महाजन ज्या वेळेला तिथे आले त्यावेळी त्यांनी या पक्षप्रवेशाबाबत अतिशय सकारात्मक अशी प्रतिक्रिया दिली। त्यामुळे त्यांचे प्रवेश हे निश्चित मानले गेले आणि काही क्षणापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला। दिनकर पाटील यांनी देखील सांगितलंय की मनसे पक्षाकडे मी माझा राजीनामा पाठवलेला आहे आणि त्यांनी गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतलाय, भाजपात प्रवेश केलाय। मात्र या सगळ्या पक्षप्रवेशाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे, खास करून देवयानी फरांदे यांचा। आता ज्या पद्धतीने सरकार चाललेलं आहे, ज्या विविध योजना गरीब आणि लोक कल्याणकारी योजनांचं त्या ठिकाणी प्रकटन होत आहे, या सगळ्या विषयामध्ये साथ देण्यासाठी आणि विकासाच्या दिशेनं घोडदौड करण्यासाठी अनेक पक्षाचे अनेक कर्तबगार नेते कार्यकर्ते पदाधिकारी हे आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, माजी अध्यक्ष आपले बावनकुळे साहेब या सगळ्यांशी चर्चा विचार विनिमय करून अनेक विषय जे राज्यामध्ये सुरू आहेत त्यातला नाशिकचा आजचा विशेष सोहळा आहे। याच्यामध्ये प्रत्येक भागात प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक त्या ठिकाणी त्याचा सन्मान बहाल करताना पार्टी कधीही चुकत नाही। कुणी आता येणाऱ्या वर्षभरामध्ये ज्या महापालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत, आपल्याला माहिती आहे नाशिकमध्ये सगळ्यात जास्त विश्वास आपल्या पक्षावर प्रकट केला गेला आणि 122 जागांसाठी सुमारे 1100 पर्यंत उमेदवारी विनंती अर्ज त्या ठिकाणी दाखल झालेले। त्यामुळं आपल्यावरती जनतेचा असलेला विश्वास आणि आपल्यावर असलेली जबाबदारी याचा भान आपल्या सगळ्यांना आहे। लोक ज्या अपेक्षेनं आपल्याकडे पाहत आहेत त्यांचा अपेक्षा भंग आपल्याला करून चालणार नाही आणि त्यामुळं या ठिकाणी विशेषत्वानं आज या ठिकाणी गिरीश महाजन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। आपण सगळेजण त्यांच्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहोत। मी एवढंच सांगतो की नाशिकच्या इतिहासामध्ये एवढा मोठा प्रवेश सोहळा याच्या आधी कुणी अनुभवला नाही। इतर सगळ्या पक्षांच्या नेत्यांचे जो विश्वास आपल्या पार्टीच्या नेतृत्वावर आहे त्याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे। मी माननीय गिरीश महाजन यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं, संबोधित करावं। आज आपल्याला माहिती आहे आपण देशभर जे वेगवेगळे उपक्रम चालू असतात त्याच्यामध्ये आज 25 डिसेंबर आहे। आज श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचा जयंतीचा दिवस आहे आणि अटल बिहारी वाजपेयींचा अगदी जेव्हापासून आपण वाढदिवस करायचो तेव्हापासून हा सुशासन सप्ताह म्हणून आपण सगळीकडे पाळत असतो। गुड गव्हर्नन्स हा आपला अजेंडा केंद्रात असो राज्यात असो आणि त्या गुड गव्हर्नन्सचा महापालिकेतला सुद्धा आपल्याला चांगला संकल्प करण्यासाठी यासाठी आजचा हा सोहळा नक्की पूरक ठरेल असं मला विश्वास वाटतो। मी अटलजींच्या या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी भाऊंना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं।